सकल मराठा समाज तळेगावकरांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात एक औपचारिक सत्कार होणार आहे आणि त्यानंतर मनोज दादा थेट तुमच्याशी संवाद साधणार आहे. कृपया सगळ्यांनी बसून घ्या इथं, सगळ्यांनी इथं बसा. चला इथं उजू होय, बाकी सगळे बसा इथंच बस. सर्वांनी बसून घ्यायचंय. कुळवाडी घोष वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात जो सत्कार आहे तो सत्कार करून घ्या. मनोज दादांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आणि त्यानंतर मनोज दादा थेट तुमच्याशी संवाद साधतात. कोले सब इकडे. आज आपल्या गावामध्ये जे की अशक्य होतं ते शक्य झालं. दादानी इथे आलेत आणि आपल्या गावाला खरंच आपलं गाव भाग्यवान म्हणावं लागेल. ज्या दादाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर अख्ख्या जगाने त्याची दखल घेतली ते आपले असे मनोज दादा जरांगे. ते आज इथं आले, त्यांच्या स्वागतासाठी आपण एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या इथं तळेगावच्या वतीनं मी दादाचं आता मनापासून स्वागत करतो आणि जास्त वेळ तुमचा घेत नाही म्हणून मी आता आमच्या गावच्या वतीनं समस्त गावच्या वतीनं जे ज्येष्ठ माणसं असतील सगळ्यांनी 5-10 लोकांनी उठायचं आणि दादाला हार घालायचं. उठा लवकर, वेळ घालू नका. आपल्या या ठिकाणी सर्वांच्या वतीने तळेगावच्या वतीने संपूर्ण तळेगावच्या वतीने या ठिकाणी पाटलांचा सत्कार करण्यात येत आहे. बाकीचे आता बस झाले, आता करता नका करू. एक मराठा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सर्वांना विनंती की सर्वांनी जागेवर बसून घ्या, आपापल्या जागेवर बसून घ्या. माऊली दादा इथं आले, एवढं शेड्यूल बिझी आहे त्यांचं की अक्षरशः झोपते कधी आणि लोकांसोबत संवाद साधते कधी हे ते कधी घडीकडे बघायचंच नाही. त्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये त्यांनी आपल्या गावासाठी आपल्या माझ्या शब्दाला मान दिला आणि आज आपल्या गावामध्ये आले, त्याबद्दल खरंच दादाचं परत एकदा पुनश्च तळेगावच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आता जास्त मी वेळ घेत नाहीये, आता दादा डायरेक्ट आपल्याला संवाद साधतील आणि विश्लेषण एक सखोल असं मार्गदर्शन आपल्या सगळ्याला करतील. मी आता आणखी माईक हातात नाही घेतला, खरंच कोणाकोण्या सुरू झाले. लवकर उरतो मग तिकडचं कोपऱ्यात
तळेगावमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश. आपली लढाई आरक्षणाची. लेट आली काय? जुळलं का नाही? आपली लढाई आरक्षणाची आणि ती आता आपण जिंकत आणली. थोडी राहील. मधीच आचारसंहिता लागली नसता ही लढाई मराठ्यांनी जिंकत आणली होती. आपल्याला आपल्या मुलांसाठी आरक्षण मिळवायचं. काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत ते आरक्षण आपल्याला सोडायचं नाही. मराठा हा ओबीसी आरक्षणात निघाला. आतापर्यंत मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्यात. 1.25 करोड मराठ्यांनी अंदाजे आतापर्यंत आरक्षण घेतलंय. ज्या मराठ्यांच्या नोंदी आरक्षणात निघाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवण्याचं सरकारनं कबूल केले. ज्याची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यायचा, यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहील. मराठा आणि कुणबी एकच. हा कायदा पारित झाला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं म्हणून समजा. विषय थोडा राहिलाय, त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला. आपण दुसऱ्यांसाठी खूप संघर्ष केला. आपल्या आजोबाने केला, आपल्या बापानं केला. आता आपले गावागावातले खेड्याखेड्यातले पोरं सुद्धा यासाठी लढले, त्यांच्यासाठी कामही केले. परंतु आता स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला आपला समाज मोठा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. घराघरातल्या मराठ्यांनी त्याची जाणीव होती. मी तुम्हाला आज एक महत्वाचं सांगणार आहे. आपलं आरक्षण हे सगळ्या समाजाला लागणार. इथं असं होणार नाही या मराठ्याला मिळाला आणि त्या मराठ्याला मिळाला नाही. तो पक्ष कोणचाही असो, त्यातला असणारा मराठा सगळेजण हे आरक्षण घेणार. शेतकरी कष्टकरी मराठा असो, नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो, अखंड मराठा समाज 6 करोड मराठी यांचे लेकरं या आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि मोठे होणार. त्यामुळे तुम्हाला एक महत्वाचा विषय आज सांगतोय. तुमच्या आजूबाजूला तुम्ही नजर मारून बघा, तुमच्या शेजारी आज कोण नाही. राजकारणासाठी जर मराठ्यांच्या आंदोलनात किंवा मराठ्यांच्या बैठकाला जर लोक येणार नसली तर त्यांना विचारायची वेळ आली, तुमच्यासाठी बाप म्हणून जात महत्वाची का नेत्याला बाप मानायला लागले किंवा पक्षाला बाप मानायला लागले. हे बघा, हा संघर्ष आपले लेकरं मोठं करण्यासाठी, तुमचा राजकीय नेता मोठा करण्यासाठी नाही. तुम्हाला कधीतरी तुमच्या लेकराच्या बाजूने बोलावं लागणार. तुम्हाला कधीतरी तुमच्या समाजाच्या बाजूने बोलावं लागणार. तुम्ही या आरक्षणात राजकारण आणू नका. इथं तुम्ही तुमच्या पक्षासाठी नेत्यासाठी काम कराल, आमचं म्हणणं नाही तुम्ही करू नका, पण तुमच्या त्या राजकारणाच्या आणि नेत्याच्या नादात आपले स्वतःचे समाजाचे लेकरं मरता कामा नये, त्यांचं वाटोळं होता कामा नये. त्यासाठी जर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला वाटत असेल या पक्षाचा नाहीये किंवा हा माणूस नाहीये, त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाय पडून त्याला एकदा सांगा, तुला जातीसाठी यावं लागणार. तू जातीसाठी पक्ष आडू आणू. पक्ष मोठा नाही, जात मोठी. पक्षाचा नेता मोठा नाही, गाव मोठं आहे. तुला अगोदर गावातल्या समाजाला मानावं लागेल, राज्यातल्या समाजाला मानावं लागेल. तरीही तो आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या बैठकाला आपलाच असून जर येणार नसला, कार्यक्रमाला येणार नसला, तर त्याला पुढं ग्रामपंचायतला बी आपल्या दारात यायचंय. त्याला पंचायत समितीत जिल्हा परिषदला बी आपल्या गावात यायचं. त्याचा कानफाड फोडायचं डबल जर आला तर. जातीसाठी तो समोर येणार नसला, जातीसाठी मागं राहायचं, पक्षाचं काम करायचं आणि त्याच्यावर वेळ आली तर मग आपल्या दारात यायचं. आपल्या लेकराचं कल्याण होताना तो कुठं होता हे त्याला प्रश्न विचारण्याची आता वेळ. ज्यावेळेस आमचे लेकर मोठं होण्यासाठी आम्ही
कार्यक्रम बैठका घेतो त्यावेळेस तो नाही, याचा अर्थ त्यालाही पुढे आपल्या दारात यायचं किंवा त्याच्या नेत्याला तरी यायचं. जर आपल्या मुलासाठी कोणी येणार असलं तर त्यांनाही आपल्या दारात नाही येऊ द्यायचं. कारण आपले लेकरं मोठं करणं आपली जबाबदारी. नसता पिढ्याना पिढ्या बरबाद होत्या पुढच्या सुद्धा. आतापर्यंत खूप झाल्या. आरक्षण असून फक्त एकजूट नसल्यामुळे दिलं नाही. प्रत्येकाला वाटायचं हा मराठा एक येत नाही, म्हणून मराठ्यांना गिनती सुद्धा घेत नव्हती. मराठ्यांच्या मताची कोणालाही भीती नव्हती. मराठ्यांच्या एकजुटीची कोणाला भीती नव्हती. काय करतात तुम्ही दोघं? काय काय टोकरीत आहो? आरक्षण भेटलं काय तुम्हाला जवळ? गप्प बसा ना. त्यांना ना मताची भीती होती, ना आपल्या आरक्षणाची, ना आपल्या एकीची. पण मराठ्यांनी असा उठाव केला, त्यांना मराठ्यांपुढे नमतं घ्यावं लागलं. शेवटी एवढं मोठं बलाढ्य सरकार असताना सुद्धा मराठ्यांपुढे यांना गुडघे टेकावेच लागले. याचा फक्त एकजूट. आणि कधी न मिळणारं ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांना मिळालं. कधीच ते मिळणार नव्हतं. तुमचे लेकरं आता कधी मोठे होतील की नाही, यांना आरक्षण मिळणार का नाही, हा धाक आणि दडपण मराठ्यांवरती होतं. आरक्षण मिळायला लागलं आणि मराठ्यांवरचं दडपणच निघून गेलं. मराठ्यांना 100% आशा लागली की आपल्याला आता राहिलेल्या मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळणार. कारण खूप मोठमोठाले मोर्चे सभा झाले. प्रत्येकाला वाटायचं एवढा मोठा लढा देऊन जर समाजाला मिळालं नाही, आता मिळेल की नाही. पूर्ण मराठा समाज खचला होता. परंतु मराठ्यांनी एकजूट दाखवली आणि मराठ्यांना आरक्षण मिळायला लागलं. आजही आचारसंहिता असतानाही काम चालू आहे. गावाची गावं आरक्षणामध्ये निघायला लागली. ही मराठ्यांच्या दबावाचा परिणाम. जर दबावाचा नसता, आपल्या मताची भीतीच वाटली नसती तर हे झालं नसतं. आता पुढच्या काळात तुमच्या मताची सुद्धा भीती वाटली पाहिजे. मी म्हणणार नाही तुम्हाला कोणाला करा, तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, मला नाही देणे नाही त्याची. पण तुमच्या मताची मात्र भीती वाटली पाहिजे. कारण बाकीच्यांच्या मताची यांना भीती वाटते. आपण जर त्यांना म्हणलं आमच्या आरक्षणाच्या बाजूने बोला, मंत्र्याला आमदाराला महाराष्ट्रातले, ते म्हणतात नको, तुमच्या कोण बोलल्यावर ते मतदान नाही करायचं आम्हाला. इथून पुढे असं वाटलं पाहिजे. आता नको म्हणला त्याला वाटलं पाहिजे मराठी मतदानच नाही करणार. तुमच्या पुढे लोटांगण घातलं पाहिजे, तुमच्या लेकराच्या पाया पडले पाहिजे. ते हे स्वप्न बघून काम करायचं. इथून पुढे म्हणले पाहिजे मराठ्यांच्या मताची सुद्धा आता भीती. सध्या अशा टेन्शन मध्ये येते. आपण उमेदवार देणार होतो त्या टायमाला ते आपले उमेदवार कोणते त्याची वाट बघत होते. ते म्हणत होते हे जे उमेदवार देईन का मग दुसरा देऊ, हे किती टप देतात बघू. आपण त्यांचे 15 दिवस असेच घातले वाट बघण्यात आणि आपण एकाएकीच नाही म्हणलो. त्यांना काही सुचना कोणचा द्यावा. आता दिले त्यांनी, पण मराठे मोकळे राहिलेत मध्ये. आता दोघांच्या मध्ये मराठ्यांचं एक गठ्ठा मतदान मध्ये. त्यांना असा धाके एकूणकड पडत, जिकडं पडून त्याचा कार्यक्रमच आला. इतका धाक आहे त्यांना. जो धाक जातीचा कायम राहू दे, तुम्ही कोणाला करा, पण यावेळेस 100% मराठ्यांनी मतदान करायचं. 100%. निवडणूक आयोगच सांगतो, मी काय उलट सांगतो काही. निवडणूक आयोग सांगतो 100% मतदान करा. मी बी सांगतोय 100% करा. फक्त कोणाला करा एवढंच सांगत मी. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, पण असा पाडा दुसऱ्या बारीन ते 5 एक पेढ्या उभात नाही राहिलं पाहिजे. मताची भीती वाटली पाहिजे. आणि जो सगळ्या स्वराज्याच्या कायद्याच्या बाजूने राहील, जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने राहील त्यालाच करा. मग तो कोणी असू द्या, कोणत्या पक्षात असू द्या. असं एकजुटीनं तुमच्या लेकरासाठी काम करा. मी तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून सांगत होतो. कारण राजकारण माझा मार्ग नाही. मला राजकारणाकडे यायचं की नाही. मला यायचं असतं मी आता पाठीमागच्या गुरु पिंपरी सांगितले, मला यायचं असतं तर मला खूप संधी आली. कारण सगळे पक्ष माझ्या विरोधात उमेदवार उभा करणार नव्हते. सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा माझ्या विरोधात उमेदवार देणार नव्हते. सगळे एका बाजूनं ते म्हणत होते तुम्ही उभा राहा. झालं असतं नाही फकट खासदार, काही ताण होता का? मला पैसे लागणार नव्हते आणि माझ्याजवळ नाही भेटे. मग पाकिट चोरण आणलं, 2 भाकर खात नाही.
त्यामुळे फुकट झाला असतो. पगार बी म्हणते तिथं खासदाराला पगार मिळाला असता. आहे तर बाहेर घरी धरून राहायला दिल्लीला. रेल्वे फुकट, विमान फुकट. तिथं जाऊन आपल्या बायकोला गुलाबजामू खाल्ले असते दोघांनी. काही ताण होता का? मी मराठीची जाती ऐकू शकत नाही माझ्या स्वार्थासाठी. आपण त्याच्यावरती लात मारली, आपल्याला नाही गरज त्याची. माझ्यासाठी तुम्हीच संपत्ती मोठी आहे. मी लय नशिबाने. माझ्या मायबापाची सुद्धा मला 8 महिन्यात तुम्ही आठवण येऊ दिली नाही. इतकी माया माझ्या समाजाला माझ्यावर केली. मी यांच्याशी कशी गद्दारी करणार? मला काहीच नको त्यांचं. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो. त्या आरक्षणाची काळजी नका करू. फक्त तुम्ही जर राजकारण आडवं आणलं, आपल्या लेकरांचं वाटोळं झालं म्हणून सांगतो. ही संधी अशी कधीच येणार नाही. मराठ्यांना अशी संधी कधीच येणार. कारण न मिळणार आरक्षण मराठ्यांच्या पदरात पडले. गावाची गावं आरक्षणाचे निघायला लागले. हे जर 70 वर्षाच्या आधीच निघाले असते तर आज देशात प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची राहिली असती. पण नाही मिळू दिलं, मुद्दाम नाही मिळू दिलं. मी त्यांना फुटत नाही. त्यांचं सगळ्यात मोठं दुखणंच ते. त्यांना मी फुटत नाही, मॅनेज होत. मी इमानदारी नका माझ्या समाजासाठी करतो. माझ्या समाजाचे गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतो. तिथं नाही मला आठवत आणि पुढेही हटणार नाही. शब्द आहे आपला तुम्हाला, कधीच हटणार नाही. आरक्षण तर घेतल्याशिवाय सुट्टीच नाही. तुमच्या गावात नोंदी निघाले का नाही? कसं काय हाय का नाही एकदा सांगा काहीतरी मला. बाकीच काढ्या नाही. तुमचा गाव महाराष्ट्रात आहे का? मग काय नुसते 5 लाख काय मंडपात देऊ काहीतरी सांगा ना. हा नाही ते नोंदीच निघाले नाही तुमच्या. तुमच्या नामची काय भावकी होती काय? काय नावच निघाली? इथं किती आहे शिवतारे? किती आहे प्रॉपरला? शिवतारे आडनावाची किती आहे तिथं? तिघाच बाकीचं लय मोठं गाव राहिलं तसं. तुम्ही सगळे सोयरे मग सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीशिवाय तुम्हाला पर्याय. पाहुण्याच्या दारात जाऊन बसणे त्याला म्हणे प्रमाणपत्र दी. त्यासाठी कायदा पारित केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही. ते आरक्षण मिळवायचं. म्हणून मराठ्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची जशी आंतरवाली सभा लावली होती तशी बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर 900 एकरमध्ये 6 करोड मराठ्यांच्या राज्याची बैठक लावली. तिथं सभा होणार आहे. आपल्या परिसरातले सगळे गावं माता मावल्यांसह 8 जूनला नारायणगडावर यायचं. एकाही मराठ्यांनी घरी थांबायचं नाही. स्वतःच्या जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी, राजकारणासाठी नाही. इतक्या पोस्ट टाका मोबाईलवर, सोशल मीडियाला, की मोबाईलवर नुसतं तेच दिसलं पाहिजे. 8 जूनला नारायणगड 6 करोड मराठे. एकही मराठा घरी राहणार नाही. त्याशी आपल्या गावातलं कोणीच घरी ठेवायचं. जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी ही मराठ्यांची एकजुटीची सभा होणार. 100 पिढ्यात पुढे सुद्धा कोणीच घेऊ शकत नाही. रेकॉर्ड कोणीच तोडणार नाही. एवढी शक्ती मराठीने तिथं दाखवायची. माता मावल्यांसह सगळे गाव आसपासचे उद्यापासून बैठका चालू करा. घरोघरी लोकांना जाऊन सांगा. गावात बैठक घ्यायची नाही, घरोघरी जाऊन सांगायचं. मूळ वाटी लग्नाची दिल्यासारखं सगळ्याला सांगायचं. मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची 900 करोड सभा होणार आहे. तिथं सगळ्यांनी यायचं. घरोघरी जाऊन आमंत्रण द्यायचं. आसपासचे गाव सगळे पिंजून काढा. महिलांनी महिला जाग्या करा, पुरुषांनी पुरुष जागे करा. सगळे सांगत चाल. कारण ही संधी आता वायाला घालू नका. कोणाच्या तरी नातवाच्या कामाला येणार आहे, कोणाच्या तरी लेकाच्या कामाला येणार आहे, कोणाच्या मुलीच्या, कोणाच्या मुलाच्या कामाला येणार. आरक्षण हा विषय राजकारणाचा नाही. आरक्षण हा विषय घराघरातल्या 6 करोड मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि आपले लेकरं मोठे व्हावेत हे प्रत्येक आई बापाला वाटतं. आणि ते मोठे करायचे असले तर आरक्षणाशिवाय पर्याय. जसे तुम्ही प्रॉपर्टी शेती मुलांसाठी सांभाळून ठेवली, त्या प्रॉपर्टी इतकीच किंमत आरक्षणात सुद्धा आहे. जसं जीवन जगताना पाणी लागतंय तसं आता जीवन जगताना पोरांना आरक्षणाशिवाय पर्याय. कारण आरक्षणाची किंमत 1% हुकलेल्या मुलाला विचार. आरक्षणाची काय किंमत? जे आई बापांना कष्ट करून पोरं शिकवलेत त्यांना आरक्षणाची किंमत विचार.
ज्या आईबापानं कर्ज काढून पोरं शिकवले त्यांना आरक्षणाची किंमत विचारा. 1% जर हुकलं तर पोरग घरापर्यंत रडत येतो. त्यामुळे आरक्षण हे इतकं महत्वाचं आहे आणि ते आता आपण जिंकत आणलं. याच्यात राजकारण आणू नका. उद्यापासून मोबाईलवर सोशल मीडियावर रोज पोस्ट टाकायचे. मराठ्यांची विशाल महासभा नारायणगड 8 जूनला चलो नारायणगड ह्याच पोस्ट फिरल्या पाहिजे उद्यापासून. उमेदवाराच्या पोस्ट एकाची नाही फिरली पाहिजे. कोणत्याच उमेदवार नाही कोण नाही. त्यांचा पोळ आहे आता 2 महिने. वडे बैल उभा राहिले सगळे. ते हिंगोळून तयार होतात. आपल्या लेकराचं वाटोळ होईल ते मोठं होईल. ते गोड बोलून आपल्याला येऊन आला. माझ्याकडे बघ, माझ्याकडे देण ठेवी, मी तो विकास केला. तो का उपकार केला विकास केला. तुला मतदान नाही केलं की तुम्हाला. आमच्या पोराचा कोणी विकास करेल. आणि तो रोड टाकल्या गावात खाल्लं की ना तो मोठा कस काय झाला. 8 रोड तर तो एकट्यानेच खाल्ला. 10% आता खातो परत. ते का उपकार नाही आमच्यावर. तुम्ही विकास केला म्हणजे उपकार नाही सांगायचा. आमच्या लेकराला आयुष्यासाठी आरक्षण लागतं. ते महत्वाचं आहे आमच्यासाठी. ते तुमचं कर्म धर्म दोन्ही पण आहे. तुम्ही ते केलं ते का उपकार नाही केला. पुढं रस्ते काय टाकले म्हणून मतं सुद्धा दिलेत माझ्या मायबाप मराठीने तुम्हाला. आता नाही. त्या निवडणुकीच्या नादात आरक्षण विसरून जातात. म्हणून मी गावोगावी फिरायला चालू केले. रात्रंदिवस फिरतो. या 2 महिन्यात मराठी विसरू नयेत आरक्षण आणि त्या राजकारणाचं येड लागू नये म्हणून पुन्हा गावोगावी जागा करायचं काम सुरू केलं. उलट त्यांच्या ध्यानात न राहिलं पाहिजे आपलं चिन्ह काय उमेदवाराचं. इतक्या सोशल मीडियावर पोस्ट टाका चलो नारायणगडच्या आणि उमेदवाराला टाकायचा 100 रोज चलो नारायणगडचं. त्या ध्यानात न राहिलं पाहिजे त्याचं चिन्ह. भाषण करता करताच मानलं पाहिजे प्रचंड बहुमताने नारायणगडाला विजय करा. आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आपल्या लेकराशिवाय आपल्याला नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो ही जर संधी हातातून गेलं ना रडायला सुद्धा कोण नाही राहणार. परत बोंबलत बसू नका की संधी गेली. तुम्ही हातानं घातली. राजकारणाच्या नादी लागून हातानं संधी घातली. प्रत्येकाला वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे. कोणत्या राजकीय पक्षाला वाटत नाही मराठ्यांच्या. सगळ्याला वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आरक्षण मिळालं टायमाला तिकडं कोकड पळवतो. मग माझ्याच विरोधात काही आमदारांमंत्री बोलायला लागले मला अटक करा म्हणून. तुम्ही ऐकलं नाही टीव्हीला. मलाच अटक करा म्हणून बोलत होतं. आणि आरक्षण घेणार नाही का ते. त्यातला एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कोण भीत निघाला. त्या अंतरवाली प्रमाणपत्र माझ्याकडे घेऊन आलं आणि ते म्हणताय आमचं गावाचं लय कल्याण झालं महाबी झालं म्हणे. हे बघा प्रमाणपत्र निघाले गावात. ते डबड तिथं आहे मला अटक करा म्हणून बोलत होतो विधानसभेत. तेच आमदार. म्हणजे हे आणखी नवी जातीला बाप मानत नाहीत. नेत्यालाच बाप मानतात पक्षालाच बाप मानतात. इतके हरामखोर आहे ते. यांना जातीच्या गोरगरिबाच्या लेकराचं काहीच देणं घेणं. आपले लेकर मोठे व्हावे त्यांना बोलायलाच वाटत नाही. इतके गोड बोलते. त्या टायमाला पाहुण्यारा वेळी सुद्धा होते एकामेकाच. ते म्हणतात मी पाहुणा आहे तो आत्याचं पोरग आहे एवढी बार मतदान कर. त्याचं थोबाड फोडलं पाहिजे. काय आत्याचं पोरग आहे तू काय ना तर जोडी देत. त्या टायमाला माऊस गोई म्हणते मी त्याचा. तो झाला मोठा. आमचे लेकर तुझे लेकर गेले परदेशात शिकायला. आमचे पोरं उसं तोडायला पाठवायचे का आता. आपल्या जीवावर मोठे झाले ते. यांचं 20-25 वर्ष पाठीमागे जाऊन बघा. यांना मोटरसायकल सुद्धा नव्हतं. आज 2-2 कोटीच्या गाड्या त्यांच्या दारात. आपल्या पोरं उसं तोडायला जायची वेळ आहे. सगळ्यात जास्त सुशिक्षित बेकार आपल्याकडे. शेतकरी आपणच म्हणणार कापसाला भाव नाही, कर्जमाफी व्हायना, पीक विमा यायना म्हणतात का नाही. मग कशाला निवडून देतात त्यांना. जाऊ द्या तुमचे शेतकरी. तिथं काय असं आहे का धोत्रावाला जाऊ नये म्हणून. द्या नाही का धोत्रावाला निवडून. ते टेबलच उठून आहे नातला बाहेर. धनगर आरक्षण मागतो, मराठा मागतो, मुस्लिम मागतो, दलितांचे प्रश्न आहेत, 12 बलुतेदारांचे प्रश्न आहेत. तुमचे सुटूच शकत नाहीत प्रश्न. कारण तुम्ही निवडून त्यांना देणार. तुमचे प्रश्न सुटणार नाही. जाऊ द्या तुमचेच गोरगरिबाचे. देणारे बना ना. कवर मागता आता. एकदा देणारे बना. मागायची गरजच नाही. अरे मुस्लिम दलित मराठा धनगर एकत्र आलो ना यांचं सुपडा सप होऊन जाईल. एक बी येणार नाही. मागायची गरज आहे कोणाला. तुम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हीच तिथं जा तुम्हीच घ्या. मराठ्यांना पाहिजे तुम्हीच देणारे बना. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे शेतकरीच बना. गोरगरिबांना त्यांच्या हातात द्यायची सवय लागली. त्यांच्या हातात दिल्यामुळे तुमच्याच जीवावर ते मोठे व्हायला लागले आणि तेच तुमच्यावर खोटे केसेस करायला लागले. प्रत्येक गावात पोरावर खोटे केसेस केल्या. आपण भेऊ नका केसेस.
आपण काय खुणं नाही केली. आपल्या जातीसाठी एक एक केस अंगावर झाली तर हो दे, पण लेकराचं पिढ्यानं पार आपल्या कल्याण, त्यामुळे कोणीच केसेसला भेटायचं नाही. मी सुद्धा नाही भेट. माझ्यावर एसआयटी नेमली. एसआयटी 1,500 खून करणाऱ्यासाठी असते. हजारो कोटी घोटाळा करतो त्याच्यासाठी. एखादा मोठं हत्याकांड झालं त्याच्यासाठी एसआयटी असते. माझ्याजवळ काय मायावर एसआयटी नेमले होते. इतके तर बधीर डोक्याचे झाले. या गृहमंत्र्याचं काही सुचाना ते काही करतं, राज्याच उठत आणि यासाठी नेमली ते माया. माझ्याजवळ काय माझं जर पाकिट आणलं 2 दिवस चोर खरंच भाकर खात नाही. माझ्याजवळ 1 रुपया नाही. 13 पत्र बा माझ्या घरावर निघून टाकतो नागपूरच्या घरावर. मी भेद बी नाही ना. त्यांनी आता मला रोज 2-4 केस करतात माझ्यावर. रोज बैठक घेतली, केस आहे माझ्यावर. काय करायचं तर मला तडीपार करायचं राज्यातून. हे त्यांचं स्वप्न. का तर मी गोरगरिबांचं काम करतोय म्हणून. गोरगरिबांच्या मराठ्यांचे पोरं मोठे होय त्याला आरक्षण मागतो म्हणून. मी कुठं भेटतोय तुला? तू तडीपार कर, मला दुसऱ्या राज्यात जाईल. मी इकडच्या मराठी तिकडे बोलेन आणि तिकडं मोर्चाकडे सोडणारच नाही. मला जेलमध्ये टाकलं ना मला तर मी जेलमधले मराठ्याचे कैदी जमा करीन सगळे आणि आत्महत्या करीन जेलमध्ये. मी सोडणार नाही यांना. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय विषयातून याला सोडत. फक्त माझं तुमच्या पायाला हात लावून एवढंच म्हणणं आहे, तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. काही झालं आता घरात बसायचं बंद करा. बस झालं. कष्ट करायचे शिका. आपण स्वतः संघर्ष करून आपल्या लेकराला आरक्षण मिळवून देऊ. कोणाच्या भरोश्यावर आता नको. कोणता राजकीय नेता मिळवून देणार नाही. कधीच आपले पोरं मोठे होय त्यांना वाटत नाही. म्हणून सगळ्यांनी आता बाहेर पडा. 8 जूनला इतकी तयारी करा की मराठा आरक्षणाची ही सभा बघून सरकारने नंतरच्या 1-2 दिवसातच आरक्षण दिलं पाहिजे. स्वतःच्या मुलासाठी जातीसाठी बाहेर पडा. कोणीच शांत राहू नका. मी तर रात्रंदिवस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. एप्रिल आणि मे 2 महिने सारखा बाहेर येईल. तुम्ही आसपासचे 30-40 गावं तर तयार करा. इथं काय माणसाची गरज नाही तुम्हाला. 100-200 संघ पाहिजेत म्हणून. एकटा गेला तरी सगळ्या गावाला आमंत्रण देऊ शकतो की तुम्ही या. 8 जूनची तयारी करा. फोनवर बोलताना मी तेच बोलायचं आता पाहुण्या रावल्याला. मराठा आरक्षणाची नारायणगडच्या सभेची तयारी झाली का? दुसरं काय बोलायचंच नाही. तिसरंच विचारत बसता उडून तू जेवला का, तू उपाशी आहे का? मरून द्या त्याला 15 दिवस उपाशी. कुठं गेला, काय करतो, काही करून द्या. तुम्हाला काय घेणं आहे त्याचं? येडे बना. मी येडा झालोय माझ्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. रात्रंदिवस येऊन करा. कारण तुम्ही सुद्धा रात्रंदिवस काम करा. मी पुन्हा 4 तारखेला 4 जूनला आमरण उपोषण पुकारले. आता तुम्हाला सक्त वॉर्निंग आहे. तुम्ही फिरायचं तर नाहीच, उपोषण तर डोक्यात सुद्धा विषय आणू नका. तुम्ही जगूच शकत नाही म्हणे आता जर उपोषण केलं तरी मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. पण आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही. मी पुन्हा 4 जूनला आमरण उपोषणाची घोषणा केली की तुम्ही 6 जूनच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. नसता 4 जून पासून मी पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावर तिथं जीवाची बाजी लावून लढतो. तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. मी नाही हटत. माझा शब्द आहे तुम्हाला. तुमच्या लेकराला आरक्षण देऊ, तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी मेलो तरी मागं सरकणार नाही. शब्द फक्त तुम्ही गावाची गावं पिंजूर काढून एकजूट फुटून देऊ नका. आता आपल्याला आपल्या समाजाचे लेकरं मोठे करायचे. 6 करोड समाज आहे, बलाढ्य समाज आहे. तरीही यांना मराठा समाजाची भीती वाटत. एकदा पुन्हा अशी शक्ती दाखवा की जगाच्या पाठीवर मराठ्यांची अशी एकजूट मराठा आरक्षणासाठी कधी दिसली नाही पाहिजे. मी सज्ज आहे. मी खेळतो त्यांना मी कोणालाच, विरोधी पक्ष असून सत्ताधारी कोणालाच घाबरत आणि मी इथून पुढे कधीच घाबरणार नाही. पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटत. नका राजकारण आणवायचं. राजकारण आणून स्वतःच्या एवढ्या मोठ्या जातीचा वाटोळं करू नका. काही झालं तरी हरकत नाही. आपल्याला हे आरक्षण मिळवायचं आहे, मिळवायचं. जाताना तुम्हाला एवढीच विनंती, तुमच्या गावासह आसपासचे सगळे गाव जागे करा आणि सगळ्या पक्षाच्या मराठ्यांना एकत्र राहा म्हणून सांगा. नसता पुढे त्यालाही दारात यायचं, त्याच्या नेत्याला पण यायचं आणि कोणाच्याच प्रचाराला सभेत जायचं मराठ्यांनी अजिबात नाही जायचं. तुम्हाला मतदान ज्याला करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ताकदीनं पाडा आणि कोणाच्याच सभेला जायचं नाही, अजिबात नाही जायचं. कारण हे कधीच आपल्या लेकरासाठी नाही आलं. चल म्हणा त्याला 8 दिवस पॉम्पलेट चिटकायला मराठा आरक्षणाची, येईल का देऊ? आपण का ठेका घेतला का त्याचा पॉम्पलेट चिटकायला?
प्रचार करायला. आपण आपल्या घरीच राहायचं, अजिबात कोणीच कुठंच जायचं. तवाही ठेप्याला येणार, यांना माणसाशिवाय करमत नाही. यांना जर गर्दी दिसली नाही तर दम नाही निघत. यांना अटॅकच येईन जर गर्दी नाही दिसली. यांची गाडी पुढे उभा राहिली तर लांब उभा राहायचा. ते मेलच म्हणून समजायचं शुगर वाढून. आपल्या हातात हे सगळं. आपल्या लेकराचं वाटलं आपण करू नका. यांना ठेप्याला आणायचं असेल तर यांना सगळे उपचार करायचे. त्यांनी माझ्यावर प्रचंड डावं टाकलेले, प्रचंड सगळे डावं मोडलेले आहेत मी त्याचे, म्हणून त्यांनी हात टेकले. आता फक्त तुमच्या साथीची इथून पुढं गरज. पुढच्या 2 महिन्याच्या आत आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं, सोडायचं नाही. नारायणगडला आपण सगळेजण या, ती तयारी करा. मराठा आरक्षण आपल्याला मिळवायचं एवढंच सांगतो. आणि आपण खूप संख्येनं म्हणजे एका गावात जरी एवढी बैठक होणार असली तर मराठ्यांचं हे खरंच आश्चर्य, दुसरं आश्चर्य. मराठी सुद्धा आता मागं सरकार तयार नाही गावागावात. लोक म्हणते मराठी एक नाही. तू येऊन बघ बरी तळेगाव, तुला कळेल मराठी एक आहेत का नाही. काही गप्पा आणते ते सोशल मीडियावर 2-4 जण बोलत येतात. सोशल मीडियावर तुटून पडत ना. मोबाईल काय घेऊन दिले तुम्हाला पिक्चर बघा आता काय त्याच्या. त्यांना दन उत्तर द्या ना, फक्त शिया देऊ नका. सोशल मीडियावर ते 2-4 जण टाकी देत. मराठा समाज सगळा आमच्या बाजूने, कुठे का त्याच्या बाजूने. सगळ्याला सगळ्या पुढच्या मोकळ्याच्या. मग हाय कोणच्या बाजूने आपण लिहित जा ना, पण काही लिहू नका. नाही यायचं मायावरच ते परत तूच लिहि म्हणला होता तुम्ही. घेता शिया घे त्याच्या. आपल्या पोटेला बेकार आहेत. लिंबा झाडा खाली बसून अशी घाणशी देतात खालून. तर वाचा सुद्धा टेन्शन होते. यावलं तर मध्ये वाचतच नव्हतं काहीच. इतके खालून बेकार लिहितो. पुढे शिकले तर पुढं नाही ते शिया. कारण मी म्हणलो त्यांना नादी लागू नका तुम्ही मराठ्याच्या पोराचं. यांना आणखी इसका दाखवलेला नाही आपण. आता आपल्या एकजुटीमुळं खूप प्रश्न मार्गी लागायला लागलेत आपल्याला, खूप. आता नादी नाही लागत कोणी. कारण परिणाम इतका चांगला झाला एकजुटीचा की मराठ्यांवरचे संकट सुद्धा टाळायला लागले जातात. कारण मराठा काही झालं की एकजुटीला पळतो. मला तर ती असा हिसका दाखवून दिला एकदा सरकारला. मला उचलून न्यायचं म्हणले होते एक दिवस. रातचे 1.5 लाख पोर आले हो. त्यांना गाड्यात घालता येणार कुंकडच, इतके पोर आले. ते म्हणजे उचलून नेलं धिंगाणाचे. ते सहज वाटत जायला बघते, हलक्यात घेते ते, सहज काम करायला बघते. मध्ये मध्ये म्हणले मंडपच उचलून न्यायचं अंतरवालीच. म्हणलं तो सुतळेला हात लावून मग सांगतो तुला. मंडप तर सोडूनच दिवशी. म्हणजे मराठ्यांचं काही पण मोडायचं. आता मला अटक करायचं यासाठी लावून. आता हे 6 कोटी आग्यामावळ खवाळल्यावर तो रैन का एक तरी रैन का एखाद्याची. काय करावं यांनाच कळत नाही. आणि मी काय चुकीचं करतो. गोरगरिबाच्या मराठ्याच्या पोराचं इमानदारीनं काम करतोय. समाजाचं जातीचं काम इमानदारीनं करतो. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय, मायबाप मानलंय. माझं कुटुंब बाजूला सारलंय मी. 8 महिने झाले समाजाला कुटुंब मानलं. मला तरी माझ्या समाजानं कुठं माया कमी केली. माझ्या समाजानं मला आईबापाची सुद्धा 8 महिन्यात आठवण नाही येऊ दिली. इतकं माया माझ्या होतं समाजाला. मी 8 महिने झाल्यानंतर उमऱ्यात सुद्धा शिवलो. कारण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी उमरा सुद्धा ओरडणार नाही. फक्त 2 वेळेस गेलोय 8 महिन्यातून. दोन्ही वेळेस एकदा मुलगी आणि एकदा मुलगा सिरियस झाला होता. ते फक्त 1.5 घंट्यासाठी गेलो होतो, जास्त वेळ सुद्धा नाही. ज्यावेळेस आंतरवालीच्या लोकांनी मला घरी नेऊन सोडलं त्यावेळेस त्यांना वाटलं आज राहीन आता हा घरी. ते गावात पोहोचते का नाही मागून गेलो मी तिथे आणि त्यांच्या कड्या वाजल्या. ते पण खुश झाले. त्यांना वाटलं आता गेलाय म्हणजे आज मंडपात आपल्याला झोपायची गरज नाही. ते रोज मंडपात झोपून कातारले होते. ते बी घरी गेले. मी मंडपात आलो म्हणलं की ते म्हणले भूत परत माघारी आलं दिसतं. म्हणजे मी माझ्या जातीसाठी कुठंच जायला तयार नाही. 24 घंटे एकच काम करतो, समाज आणि समाज फक्त. माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही, एवढंच मागतो फक्त आरक्षण मिळूस तर माझ्या शरीराने मला साथ देऊ. मग मी मरायला घेत नाही, मेलो तर. कारण उपोषण इतके झाले की मला इतका त्रास होतो की माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय होते. तरी मी मागा नाही आठवत. तुम्हाला शब्द आहे माझा, मला मरण जरी आलं तरी मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचं. एकजूट राहा. सगळेजण आसपासच्या गावालाही जाऊन सांगा. सगळेजण मेहनत घ्या. आपण आपल्या गावाला गाड्याला 4 व्हीलरला मराठ्यांच्या सगळे नारायणगडचे स्टिकर चिटका. आपण आपले सगळे पॉम्पलेट छापून आणून त्याला चिटकून टाका. कारण त्याचे प्रसार होईल आणि राज्यातला मराठा समाज सगळा एकत्र येईल. मी एकटा पुरणार नाही. तुम्ही आसपासचे गावं सगळे घरोघरी जाऊन लोकांना सांगा. प्रत्येकानं 30-40 गावं जरी घेतली तरी पुऱ्या महाराष्ट्राला आपला याडा येईल. मला सोपं जाईल लढताना. मदत करू लागा एकमेकाला. धावून येत जाईल. आणि या गावातून त्या गावात वेळ असला
तर कार्यक्रमाला येत जा. तुमचा कार्यक्रम गावातला संपलाय, लगेच गोधडी उचलता लिंबाखाली निघाला. जातीसाठी थोडं रातपाठी करा. काय करत नाही ऊन पाऊस वारा सुद्धा. कारण जर आपण हे आत्ता त्रास सहन केला तर पुढं आपले लेकर सावलीत बसणार आहे. पुढच्या पिढ्या आपल्या सुधारणार. आपल्याला आता त्रास सहन करावा लागणार आहे, कष्ट करावे लागणार आहे, आणि ते आपण केले पाहिजे. मी 4-4, 5-5 वाजेपर्यंत पाठ काम करतो. रात्री सुद्धा मी गरव वाजवतो मराठ्यांची की जागे व्हा. ही संधी जर गेली ना तर पुन्हा अशी संधी नाही येणार मराठी. का जातीचं वाटोळ होऊन गेला. तुमचा असणारा 2 घंट्याचा वेळ दुपारी तुम्हाला उन्हात झोपायचं तर दुसऱ्याच्या गावात जाऊन थांबा. तुम्ही तिथं सावलीला बसा, दुसऱ्याच्या घरी जाऊ, तिथं बैठक बोलवा, तिथल्या लोकांना सांगा. वेळ व्हायला नका घालू. 2-2, 3-3 घंटे रात्रीचे सुद्धा द्या. रात्री झोपायला उशीर होईल, याच्या पलीकडे काय होईल. 10-11 वाजेपर्यंत शेजारचं गाव घ्या. जातीला आलेला ही संधी, हे तोंडाला आलेला घास लेकराच्या वयाला आता जाऊ देऊ नका. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.